कसे आहात मग सगळे? आले होते टॅरेसला बसायला, जरा हवा सुटली, शांत वाटते. जरा किती गरम होत आहे घरामध्ये. तर मला कोणीतरी विचारलं होतं की ताई तुम्ही खास मुंबईचेच का राहणार आहे? नाही, माझं गाव अहिल्यानगर आहे. मी गावची आहे. अहिल्यानगर आहे माझं गाव. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला. लग्न झाल्याच्या नंतर मी मुंबईला आले तर मी किती वर्ष, 10-15 वर्ष परत गावाला गेलीच नाही. आत्ता मध्ये जायला लागले गावाला. ते वावराचं केलं ना, जमीन केली ना आता, तेव्हा गावाला जायला लागले मी. नाही तर परत एकदा लगीन करून आले, 15 वर्ष गावाला गेलीच नाही. लगीन करून आली तशी इथंच राहिली. तर मग आता इथली सवय लागली इथली. आता गावाला जमीन केली. पोरं म्हणतात नको गावाला जायला. ते एक सांगते तुम्हाला. काही कमेंट येतात ना असे, आता एवढ्यात गावाला गेले नाहीत का तुम्ही? मुलांना इथं राहायची सवय लागलेली. आता त्यांना कुठं गावाला राहू वाटतंय. नको म्हणतात गावाला राहायला. इथंच राहिलेलं बरं आहे म्हणतं कोण. ते बारका मुलगा पण म्हणतो नको, मोठा पण म्हणतो नको. आता मी तुमचे दाजे ये जा चालू ठेवतात. मोठ्या पोराचं लास्ट वर्ष आहे, शेवटचं वर्ष कॉलेज आहे त्याचं. आता त्याचं काही टेन्शन नाही. पण ही बारकं यायला मागत नाही गावाला. ते नको म्हणतं गावाला राहायला. त्यांना जर पहिल्यापासून सवय असते ना गावाला राहण्याची, तर ते रमले असते, गावाला राहिले असते. पण आता अचानक त्यांना गावाला राहायला लय भारी पडते. नाहीच म्हणतात. किती रिक्वेस्ट केली मी त्यांना, रे चला आपण जाऊ राहावं. नाहीच म्हणतं बारकं पोरगं. तुला जायचं तू जाऊन राहा म्हणतं, आम्ही नाही येत. नकोच म्हणतात गावाला. कारण की कसं आहे, 15 वर्ष मुलं झाली तशी 10-12 वर्ष त्यांना गाव दाखवलंच नाही ना. ते अचानक मनात आलं जमीन करायची म्हणून ते गावाला जाण्याचा विषय निघाला. त्यांची तरी काय चुकी आहे? पहिल्यापासून दाखवलं असतं तरी ठीक होतं. पण मला आवडतं गावाला राहायला. एकदम शांत खुलं वातावरण, टेन्शन नाही, काय नाही, काम नाही, एवढं गावाला मला खूप आवडतं. आणि ह्यांची पण गावाला गेल्यावर तब्येत थोडीशी बरं वाटतं. ह्यांना पण तब्येत ठीक राहते. गावाचं वातावरण हे त्यांना सूट होतं. पण हे म्हणतात गावाला राहिलेलं बरं. पण पोरं ऐकत नाही तर काय करायचं? पोरांनी ऐकलं ना तर इथं राहण्याची गरज नाही. आणि मी सुद्धा कंटाळलेलो होते. कंटाळा आला आहे मला सुद्धा इथं राहण्याचं. रोजची दगदग, रोजचं काम, किती दिवस राहणार? असं वाटतं ना हे सगळं पसारा उचलावा आणि सीधा गावाला निवांतपणे, कोणाचे टेन्शन नाही, गावाला जाऊन राहावं. मी 7-8 दिवस गावाला जाऊन राहते ना, तर एकदम शांत वाटतं. टेन्शन नसतं कोणाचं. आता बघूत, विचार करत या पोरांना गोड बोलून येतात का नाही. एवढं वर्ष तर नाही जाऊ शकत. ते मोठ्या मुलाचं कॉलेज आहे, एवढं वर्ष तर नाही जाऊ शकत. पण पुढच्या वर्षी बघ, पोरांना रिक्वेस्ट करून त्यांना आधी तिथलं समजून सांगावं लागन, दाखवावं लागन. वावरात कसं पिकतं, काय असतं, काय नाही, ते सगळं समजून सांगायला लागन. एक 8 दिवस मुलांना घेऊन राहायला लागन. पण ही पोरं 4 दिवस राहत नाही, 2 दिवस गावाला राहत नाही. त्यांना कसं समजून सांगायचं गावाला काय आहे काय नाही? सांगायचं तरी कसं आहे? 2 दिवस नीट राहायला मागत नाही तर पोरं लगेच पळायचं म्हणते. तिथं बारक्या पोराला मध्ये नेलं होतं, त्यांनी 2 दिवसात मला जिथून आणलं होतं तिथं नेऊन सोड म्हणलं. कशाला आणलं मला म्हणलं इथं? म्हणलं ह्याला आणायलाच नको म्हणलं परत. त्याच्यामुळे त्या बारक्या पोराला घेऊनच जात नाही गावाला. नको त्याला म्हणलं तू इथंच थांब म्हणलं, तू यायचंच नाही परत गावाला. मोठं तरी आहे समजदार जरा, तो म्हणतो जरा महिनाभर थांब, एवढं वर्ष थांबा मी जरा, जाऊत आपण. पण हे बारक्याचं टेन्शन आहे जास्त. बघू आता जे काय होईल.